आता ही चारही जी उमेदवार जे उभा राहिलेले आहेत, मामा जाधव, तिथं आपला गोट्या पवार, परत तुम्हाला सांगतो स्नेहल ताई आणि अनिल कुमार साहेब. हां, ही जी आहेत का नाही, ही धडाकीचे कार्यकर्ते जे आहेत, ही चांगल्या पद्धतीनं कामं करणारे आहेत आणि करणारे आहेत. मी 244चा बूथ प्रमुख होतो भाजपचा. आज जवळजवळ हे मामा जाधव त्यांना दोनदा मी निवडून आणलं. आत्तापर्यंत त्यांच्याकडनं बरीचशीच कामं करून घेतली. जुनी जी रखडलेली जे कामं होती ती आता कामं मात्र उदयाला आल्यात. कारण का 10-15 वर्षात आता हे कुणी काहीकडे लक्ष न दिल्यानं कामं झाले नाहीत. आता ही कामं पुरेपूर होण्याचं म्हणजे ही जी 4 कार्यकर्ते जे आहेत ही धडाडीची आहेत आणि करणारे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे आमच्या भागात म्हटलं तर गोट्या पवार, मामा जाधवांचं कसं आहे, मी 244चा बूथ प्रमुख बाळासाहेब शिवराम घोरपडे बूथ प्रमुख असल्याकारणानं इथं माझं बरंचसं लक्ष होतं. आणि बरेच जणांचं म्हणजे नगरसेवक असल्याकारणानं प्रत्येकाशी संपर्क असून प्रत्येकाची बरीचशीच कामं करून या रस्त्याचं पूर्वी 10-12 वर्षाच्या पाठीमागं हे करून घेतलं. खासदार फंडातून, आमदार फंडातून त्यांच्याबरोबर मी प्रत्येकासंग वावरून किंवा दक्षता घेऊन या भागाचा बराचसा थोडा विकास झाला नाही असं नाही. आत्तापत्र झाला नसता तर पूर्ण म्हणजे मोडकळीला आला असतं. विकास झाला, परंतु आता यांनी 5-10 वर्षात का नाही लक्ष दिलं आहे. परंतु आता जी परिस्थिती जी आहे, जी रखडलेली जी कामं आहेत ती आता पुरेपूर पार पडणार एवढं मात्र 100%. आत्तापर्यंतचा जो काही तुमचा अनुभव आहे, त्या अनुभवात तुम्ही अशा कोणत्या उमेदवाराचं स्पेशल नाव घ्याल की ह्या उमेदवारानं खूप उत्कृष्ट कामगिरी केली आहे या प्रभागात? हे सगळे जे उमेदवार जे आहेत का नाही, आता मामा जाधव हे काय पूर्वीपासून पहिलं करणारीचे लोक आहेत. आणि दुसरी गोष्ट कसं आता त्यातून हे गोट्या पवार हे तर आता धडाडीचा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं विषय कुठल्या गोष्टीचा काहीच नाही आहे. आणि आता अजून म्हणजे निवडणुकीचं तर लांब राहिलं, आत्ताच त्यानं तुम्हाला सांगतो धूमधडाक्याने कामाचे धडाडे लावलेले आहे. आता स्नेहल मॅडम आणि अनिल कुमार सर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हे बघा कसं आहे, ज्यावेळेला नगरसेवक आणताना 4 उमेदवार जर आलेत तरच कुठंतरी जरा त्यांना एक प्रकारचं बळ मिळतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बळ मिळाल्या कारणाने कामाला गती लागते आहे. असं जर नाही झालं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही असं माझी इच्छा आहे.